प्रभाग 12 ब मध्ये उमेदवाराचे चिन्ह बदलल्याचा गंभीर आरोप. एजाज नवाज खान यांनी निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी. नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 12 ब मधील उमेदवार एजाज नवाज खान यांनी मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशीनवर आपले चिन्ह बदलून छापण्यात आल्याचा गंभीर आरोप करत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी केली आहे. या तक्रारीमुळे प्रभागातील निवडणुकीवर नवे वादळ उठले असून मतदानानंतरची राजकीय हवा चांगलीच ढवळून निघाली आहे. अर्जात दिलेल्या माहितीनुसार एजाज खान यांनी आपले नामनिर्देशन पत्र दिनांक 10 नोव्हेंबर रोजी ऑनलाईन दाखल केले होते. त्यावेळी त्यांनी बिस्किट हे चिन्ह मागणी पत्रात नमूद केले होते. मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर चिन्हाचा प्रत्यक्ष आकार उपलब्ध नसल्याने त्यांनी याआधी विधानसभा 2024-19 दिग्रस निवडणुकीत आलेल्या आयताकृती बिस्किट हेच चिन्ह आपल्याला मिळेल असा समज ठेवून प्रचार सुरू केला. यानंतर दिनांक 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतरही त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपण नेमके कोणते चिन्ह मिळाले याबाबत विचारणा केली, परंतु नंतर पत्र देऊ असे सांगूनही अधिकृत पत्र देण्यात आले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. अखेर त्यांनी आपल्या संपूर्ण प्रभागात आयताकृती बिस्किट चिन्हाचाच प्रचार केला. मात्र मतदानाच्या दिवशी परिस्थितीच पलटली झाली. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनवर त्यांच्या नावासमोर गोल आकारातील 2 बिस्किट असे भिन्न चिन्ह छापलेले असल्याचे दिसताच ते अचंबित झाले. त्यांनी तात्काळ प्रोसिडिंग अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्याकडे हरकती नोंदवल्या. मात्र अधिकाऱ्यांनी दिनांक 8 नोव्हेंबरच्या आदेशानुसार अधिकृत चिन्ह गोल 2 बिस्किट आहे, आता काही बदल शक्य नाही असे सांगत तक्रार नोंदवण्यापुढे कोणती कार्यवाही नाकारल्याचा आरोप खान यांनी केला आहे. चिन्हातील झालेली ही तफावत मतदारांची सरळ दिशाभूल करणारी असून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकता धोक्यात आणणारी आहे असा दावा अर्जदारांनी आपल्या निवेदनात केला आहे. दिग्रस तहसीलदार कार्यालयात दिनांक 2 डिसेंबर रोजी त्यांनी याबाबत लेखी तक्रारी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रभाग क्रमांक 12 ब मधील झालेली निवडणूक रद्द करून पुन्हा मतदान घेण्यात यावे तसेच दिनांक 21 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी तात्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणामुळे दिग्रस नगर परिषदेतील निवडणुकीचे राजकारण तापले असून प्रभागातील मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. आता निवडणूक विभाग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.